नमस्कार प्रेक्षकांनो, VS टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। भाडेकरूंना सावधान, कारण कोर्टाच्या या निर्णयामुळे कधीही घर सोडावे लागू शकते। तर नेमके हे काय आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत। जर घर मालकाला स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी मालमत्ता आवश्यक असेल तर त्याने ती मिळवणं ही त्याची प्राथमिकता असते। इलाहाबाद हायकोर्टाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे भाडेकरूंना आता थोडा विचार करावा लागणार आहे। जर एखादा घर मालकाला स्वतःच्या वैयक्तिक गरजेसाठी मालमत्ता हवी असेल तर भाडेकरूने ती जागा रिकामी करणं बंधनकारक आहे, असं स्पष्ट मत कोर्टाने व्यक्त केलं आहे। मात्र ही गरज खरी आहे की नाही याची पूर्ण शहानिशा झाल्यानंतरच असा निर्णय लागू होऊ शकतो, असे देखील कोर्टाने स्पष्ट केले आहे। घर मालकाची गरज खरी आहे का हे पाहणं आवश्यक। न्यायमूर्ती अजित कुमार यांनी इन्फ्लिकार अहमद व इतरांच्या याचिका फेटाळताना ही भूमिका मांडली। त्यांनी सांगितले की भाडेकरूने नेहमीच घरमालकाच्या गरजांवर अवलंबून राहिले पाहिजे। जर घरमालकाला स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी मालमत्ता आवश्यक असेल तर त्याने ती मिळवणं ही त्याची प्राथमिक असते। मात्र केवळ भाडेकरूंना हटवण्यासाठी खोटा बहाणा केला जात असेल तर तो ग्राह्य धरता येणार नाही। दुकान रिकामी करण्यासाठी घरमालकाला अर्ज मंजुरी। तर या प्रकरणात घरमालकाने 2 दुकाने रिकामी करण्यासाठी अर्ज केला होता। त्याचा उद्देश त्या ठिकाणी मोटारसायकल आणि स्कूटर दुरुस्तीचे काम सुरू करणे होता। प्राधिकरणाने या अर्जाला मान्यता देताना सांगितले की ही गरज खरी असून तुलनात्मक अडचणींसाठी विचार केला असता निर्णय घरमालकांच्या बाजूनेच योग्य आहे। हायकोर्टाकडून स्पष्ट भूमिका। भाडेकरूने नंतर हायकोर्टात अपील केले, मात्र कोर्टाने पुन्हा सांगितले की घरमालकाच्या व्यवसायासाठी जागा किती योग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार प्रामुख्याने घरमालकाचाच असतो। घरमालकाच्या कुटुंबाचा आकार हा व्यवसायाच्या गरजा आणि उपलब्ध पर्याय यांचा सलोख विचार करूनच निर्णय घेतला जातो। काय शिकलं या निर्णयातून? या निर्णयातून हे स्पष्ट होते की मालमत्तेच्या वापराबाबत घरमालकाची स्वातंत्र्य व गरजा यांना कायदेशीर महत्त्व दिले जातं। त्यामुळे भाडेकरूंनी अशा परिस्थितीत कायद्याचा सल्ला घेऊनच पुढील पावले उचलावे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।